मध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की 30 आहे, मी ते कन्सेशन मला बेड नाही सांगा तर फ्री बेड अप टू 180 10%. त्याच्यामध्ये 24 खाली आहे, फक्त 6 भरलेले आहे. तर लोक येतात उत्पन्नचा दाखला घेऊन येतात, उत्पन्नचा दाखला नाही घेऊन येतात, डायरेक्ट त्यांना प्रायव्हेट मध्ये पाठवतात आणि काय सांगतात की नाही 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 ये तो प्रायव्हेट नाही होगा. हे याच्या जर इन्फ्लुएन्स आला तर मला इथं आम्हाला बेड पाहिजे किंवा आम्ही त्यांना ऍडमिट करतो, कधी कधी ओपीडी बेसिसवर होते आणि मग तेव्हा माझे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करतात आणि मग नंतर इफ दे एलिजिबल फॉर इट नाही होत आहे. हे तर प्रॉब्लेम आहे. मग आता तुम्ही आर्ग्युमेंट करत आहे, आम्ही काय सांगतो 30 बेड तुमच्याकडे फ्री आहे, 24 खाली आहे, 6 फक्त आहे. तुम्ही काय सांगतात लोक येत नाही. ऐकून घ्या, आमच्याकडे लोक येतात इथे का नाही येतात. एक मिनिट, सोशल वर्करला जे तुम्ही सांगतात त्यांच्याकडे लोक येतात ते ओपीडी टाईप, खासी बुखार हे ऐकून घ्या, उत्पन्नचा दाखला असून सुद्धा सांगतात प्रायव्हेट मध्ये बा. हे आला ना आमच्याकडे. आता मी काय सांगतो, जर आपण ह्या मीटिंग मध्ये टार्गेट करूया, चला आपण दोघे मिळून की आता आमच्याकडे कोणी आला उत्पन्नचा दाखला 1 लाखाच्या खाली, तर मी कोणाकडे पाठवू आणि त्याला ऍडमिट करा. डायरेक्ट तुम्ही त्याला सांगा. सोशल डायरेक्ट नाही सांगणार, तुम्ही नंबर द्या आणि नाव द्या, मी त्याला फोन करतो. डायरेक्ट नाहीतर मला दरवेळी यावं लागेल. ऐकून घ्या, असं करू नका. एक मिनिट, तुम्ही जे सांगितलं ना मी मान्य केलं. एक मिनिट, तुम्ही मला योग्य नाव आणि नंबर द्या, आम्ही डायरेक्ट तुमच्याकडे पाठवू. जर नाही झाला तर मी फोन करू. आम्ही तर काय प्रत्येक वेळी येऊ शकत नाही. तुम्ही इन्चार्ज आहेत, यू आर PRO बरोबर. तर तुम्ही त्या मॅडमला सांगा, नाही तर 1000 लोकांच्या मोर्चा आहे. ऐकून घ्या एक मिनिट, आज मी आलेलो आहे 6 महिन्याचा अनुभव घेऊन आलेलो आहे, 1 दिवसाचा अनुभव घेऊन आलेला नाही. आम्हाला काय पाहिजे, जे तुमच्या नियमामध्ये आहे. आम्हाला वाटतो की ते तर त्यांनी मला सांगितलं की जे पेशंट आम्ही सगळ्यांना घेतो, पण आमची जे कन्फ्युजन होता ते त्यांनी सांगितलं की असे कोणी तुम्ही पाठवा आम्ही घेणार. आणि जे ओव्हर बिलिंग बद्दल त्यांनी सांगितलं की आम्ही 250 च्या 150 रुपये पण घेतो आणि जे फ्री बेड्स आहेत आणि जे एकदम लोअर रेट आहेत त्या रेटवर सुद्धा चार्ज करतो. तर असा कोई पेशंट त्या आम्ही त्यांच्या ट्रीटमेंट त्यांनी साकार करायच्या भूमिका घेतली. आम्ही सांगितलं की चॅरिटी कमिशनरचे जे धोरण आहे त्याप्रमाणे तुम्हाला वागायला पाहिजे. दे आर रेडी. त्यांनी सांगितलं की आम्ही चॅरिटी कमिशनरचे जे नियम आहे त्याच्यानुसार जे काय असेल विल कॉपरेट. अंधेरी विकास समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवेदन आणि काही ज्या तक्रारी होत्या त्या संदर्भात भेटण्यासाठी प्रमुखाने आलेलो होतो. या ठिकाणी अनेक तक्रारी हॉस्पिटलच्या होत्या. त्या संदर्भात आमच्या सिस्टममध्ये त्यांना भेटलं, जे धर्मदाय आयुक्ताच्या नियमाप्रमाणे ज्या सुखसोयी तुम्ही द्यायला पाहिजेत त्या हॉस्पिटलने त्यांना नाकारता कामा नये आणि अशा तऱ्हेचं खुल्लं आणि स्पष्ट बोर्ड या ठिकाणी कोण अधिकारी याची सर्वसंमती लोकांना जाहीर माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांना विनंती केली. त्याप्रमाणे त्यांनी सहकार्य करण्याची अपेक्षा केली.